नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. रायगड डी-सी-सी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे. 18 आणि 19 जानेवारी 2025 मध्ये 3-3 म्हणजे 6 सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. आता या भरती परीक्षेसाठी जे उमेदवार परीक्षा देणार आहेत, त्या परीक्षार्थींना सगळ्यात प्रथम परीक्षेसाठी शुभेच्छा. तर पाहू शकता ही जी भरती परीक्षा आहे आर-डी-सी-सी बँकेसाठीची, या अगोदरच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत, अहमदनगर डी-सी-सी आहे म्हणजेच अहिल्यादेवीनगर डी-सी-सी बँक भरती, सातारा डी-सी-सी, चंद्रपूर डी-सी-सी यांच्या परीक्षेचे जे पॅटर्न आहे, याच पद्धतीचं पॅटर्न जे आहे, आता सध्या आर-डी-सी-सीसाठी पॅटर्न असणार आहे. परीक्षेमध्ये त्याच पद्धतीचे प्रश्न जे आहेत सिलेबसनुसार विचारले जाणार आहेत. आता या अगोदरची जी परीक्षा झालेली आहे सातारा डी-सी-सीची आहे, 6 डिसेंबर 2024 रोजी हा झालेला पेपर आहे. सकाळच्या सत्रातला पहिल्या शिफ्टचा जो पेपर आहे, चौथ्या बॅचचा पेपर पाहू शकता. 10:30 ते 11:30च्या दरम्यान पहिल्या बॅचचा जो पेपर आहे, एकूण 90 प्रश्नांचा पूर्ण डिटेलमध्ये विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये, आजच्या सेशनमध्ये आपण कव्हर करूयात. 1 ते 90 प्रश्न जे आहेत, कशा पद्धतीचे प्रश्न आले होते आणि त्याच पद्धतीने रायगड डी-सी-सीसाठीची भरती प्रक्रिया आहे, यामध्ये कसे प्रश्न येऊ शकतात. चला पहिला प्रश्न पाहूयात. यामध्ये अंकगणित आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्ता पहिला सेक्शन आहे. तर यामध्ये पहिला प्रश्न पाहूयात. आता तुम्ही आर-डी-सी-सी बँकेची तयारी करताय, जनरल नॉलेजमध्ये रायगड जिल्ह्यावर आधारित प्रश्न येतील. बाकी सगळा जो पॅटर्न आहे सेम पद्धतीने असणार आहे. तर पहिला प्रश्न पाहू शकता. यामध्ये अंकगणितमध्ये नफा तोटा, शेकडेवारी, त्याच्यानंतर यामध्ये पाहू शकता शेकडेवारी आहे, त्याचबरोबर सरळ वाढ व्याज आहे, चक्रवाढ व्याज आहे, नंबर सिस्टीम यावरचे प्रश्न सगळ्यात जास्त असणार आहेत आणि याच प्रश्नांची तयारी करणं आवश्यक आहे. पहिला प्रश्न मी जे अंकगणित आणि बुद्धिमत्ता आहे ह्याची फक्त उत्तरे सांगत आहे. डिटेलमध्ये सोल्युशन जे आहे हे यानंतरच्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. पहिल्यांदा फक्त अंकगणित आणि बुद्धिमत्ता याची उत्तरं पाहूयात. यानंतर जी-के जी-एस आहे, मराठी व्याकरण आणि याचे जे बाकीचे प्रश्न आहेत, याचा पॅटर्न कसा आहे, कशा पद्धतीचे प्रश्न आले आहेत पाहूयात. पहिला प्रश्न आहे, एका वस्तूला 100 मध्ये विकल्याने एका व्यक्तीला 20 रुपयाचा नफा होतो. तर त्या नफ्याची टक्केवारी किती आहे? पाहू शकता एक वस्तू घेतलेली आहे आणि एक वस्तू ती 100 मध्ये विकलेली आहे आणि एका व्यक्तीला त्यामुळे 20 रुपयाचा नफा झालेला आहे. म्हणजे 80 रुपयाची ती वस्तू आहे आणि ती 100ला विकली म्हणजे 20 रुपयाचा नफा झालेला आहे. तर एकूण जो नफ्याची टक्केवारी आहे ती किती आहे? उत्तर पाहू शकता 25% इतकी नफ्याची टक्केवारी आहे. त्या व्यक्तीला 25% इतका नफा झालेला आहे. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमतीचे गुणोत्तर हे 6:5 तर शेकडा तोटा किती असेल? खरेदी विक्री पाहू शकता, खरेदी विक्रीचं गुणोत्तर, तर गुणोत्तर व प्रमाण याचा प्रश्न आहे. एखाद्या वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमतीचे गुणोत्तर आहे 6:5 आहे. तर शेकडा जो तोटा झालेला आहे हा किती आहे? उत्तर पाहू शकता शेकडा जो तोटा आहे हा 16.66% इतका आहे. तुम्ही ते उत्तर जे आहे सोल्युशन तुम्ही स्वतः सोडवू शकता. बरोबर जो पॅटर्न आहे अशाच पद्धतीचा असतो. त्यामुळे जे अंकगणित आणि बुद्धिमत्ता आहे याची तयारी करणं म्हणजे सराव करणं आवश्यक आहे. सरळ उत्तर आहे माहीत असण्यापेक्षा. या पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता. तिसरा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न, ने एक वस्तू ब ला 25% पाहू शकता. पुन्हा एकदा नफा तोट्यावरचा प्रश्न आहे. ने एक वस्तू ब ला 25% नफ्याने विकली. ब ने क ला ती 5% नफ्याने विकली. तर त्याला 160 रुपये जास्त मिळाले. तर वस्तूची मूळ किंमत काढायची आहे. आता या वस्तूच्या मूळ किमतीला तुम्ही एक्स मानू शकता आणि त्या पद्धतीने जी मांडणी आहे साठी अ ला एक वस्तूची ने एक वस्तू जी आहे ब साठी विकलेली आहे. तर नफा किती आहे? 25%. या पद्धतीने त्याची जी आकडेवारी आहे ही मांडून त्याचं उत्तर काढलं जाऊ शकतं. मूळ किंमत किती येते पाहू शकता 800 रुपये इतकी मूळ किंमत आहे याची. पुढचा प्रश्न आहे, 100 शिलाई मशीन काही रुपयांना विकल्याने 100 शिलाई मशीन या एक्स किमतीला विकलेली आहेत. तर 25 तो शेकडा 25 नफा झाला. तर प्रत्येक शिलाई मशीनवर किती नफा झालेला आहे काढायचा आहे. 100 शिलाई मशीन ज्या आहेत एक ठराविक किमतीला विकलेल्या आहेत आणि त्यामधून शेकडा 25% इतका नफा झालेला आहे. शेकडेवारीवरचा प्रश्न. तर प्रत्येक शिलाई मशीनवर एकूण किती टक्के जो शेकडा आहे तो नफा झालेला आहे.
तर पाहू शकता उत्तर जे आहे सेम पद्धतीने आहे. 100 असल्या 25% आहे. म्हणजे 1 असली तरी 25 असणार येणार आहे. म्हणजेच बरोबर उत्तर पाहू शकता सिंपल पद्धतीने. बरोबर उत्तर आहे 25% प्रत्येक शिलाई मशीनवर नफा झालेला आहे. बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे काळ, वेग आणि अंतरावरचा. पाहू शकता पॅटर्न पाहू शकता. पहिल्या पद्धतीने जे प्रश्न आहेत नफा, तोटा, शेकडेवारी, गुणोत्तर व प्रमाण, काळ, वेग आणि अंतर. हा प्रश्न आहे एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या 5 यामध्ये पॅटर्न सेम पद्धतीने आहे असेच प्रश्न येतील. तर एकाच वेगाच्या 5 वेगाने ऑफिसला गेला तर तो 3 तास लवकर पोहोचला. ऑफिसला पोहोचतो. त्याचा मूळ वेग किती आहे? त्याचा मूळ वेग काढायचा आहे. तर किती येईल त्याचा मूळ वेग पाहू शकता यामध्ये 7.5 इतका आहे. रिपीट झालेला प्रश्न आहे. या पद्धतीच्या प्रश्नांची तयारी करणं, जो सूत्र आहे प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. यामध्ये सेम पद्धतीने प्रश्न विचारला जाईल. यामध्ये जी आकडेवारी वेगळी असेल, त्याचं उत्तर काढणं सोपं जाईल जर तुम्हाला बेसिक माहीत असेल तर. पुढचा प्रश्न आहे, एका छात्रावासात 600 मुले आहेत. यातील प्रत्येक मुलगा हॉकी किंवा फुटबॉल किंवा दोन्ही खेळ खेळतो. तर 75% मुले हॉकी 45% खेळतात. तर किती विद्यार्थी दोन्ही खेळ खेळतात? तर यामध्ये 120 हे उत्तर बरोबर आहे. पाहू शकता 120 इतकं उत्तर याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, 50% आम्लीय 9 लिटर द्रावणात किती पाणी मिसळायला हवे की आम्लीय घनता याचे 30% राहील? तर याचं उत्तर पाहू शकता 6 लिटर हे उत्तर बरोबर आहे. 50% आम्लीय 9 लिटर द्रावणात ज्यामध्ये पाहू शकता 30% राहण्यासाठी त्याची आम्लीय घनता 30% राहण्यासाठी 6 लिटर इतकं जे पाणी मिसळणं आवश्यक आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न, ₹15 प्रति मीटरच्या दराने एका वृत्ताकार प्लॉटला फेन्सिंग लावायचा खर्च 3300 आहे. तर प्लॉटची फरशी हे ₹100 प्रति वर्ग मीटरच्या दराने पक्की करायचा खर्च किती येईल? उत्तर पाहू शकता 3,85,000 इतकं त्याचं उत्तर आहे. हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, एका आयताचे क्षेत्रफळ 21 सेंटीमीटर, आयताचे क्षेत्रफळ आहे 21 सेंटीमीटर, त्रिज्या असलेल्या एका वर्तुळाच्या वृत्ताच्या क्षेत्रफळाच्या बरोबर आहे. जर आयताची लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर 14:11 आहे, तर त्याची परिमिती काय असेल? असा प्रश्न आहे. उत्तर पाहू शकता 150 सेंटीमीटर इतकी त्याची परिमिती येईल. पुढचा प्रश्न आहे, एक वृत्त आणि एका वर्गाचे एकूण क्षेत्रफळ 5,450 वर्ग सेंटीमीटर आहे. वृत्त आणि वर्गाचे जे एकूण क्षेत्रफळ आहे हे 5,450 वर्ग सेंटीमीटर आहे आणि वृत्ताचा व्यास 70 सेंटीमीटर आहे. याबरोबरच वृत्ताचे परिघ आणि वर्गाच्या परिमितीची बेरीज काय असेल? त्याचं उत्तर पाहू शकता 380 सेंटीमीटर इतकं त्याचं उत्तर बरोबर आहे. आता यानंतरचे प्रश्न आहेत मराठी व्याकरणवरचे प्रश्न. तर यामध्ये पहिलाच प्रश्न आहे अनुनासिक. तो उच्चार आहे स्वर आणि व्यंजन यावर आधारितचा प्रश्न आहे. हे अनुनासिक जे आहे हे कोणत्या उच्चारण प्रकारातील आहे? तर ते उच्चारण प्रकार जे आहेत हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. पाहू शकता यामध्ये दंती आहे, मूर्धन्य, तालव्य आणि कंठ्य. त्याचं उत्तर आहे तालव्य. जो आहे हा तालव्य उच्चारण प्रकारातील आहे. पुढचा प्रश्न आहे मनपटल या विसर्ग संधीची फोड करायची आहे. त्याचं उत्तर पाहू शकता मनस आणि पटल याचे बरोबर उत्तर आहे मनपटल या विसर्ग संधीची फोड येते. पुढचा प्रश्न भाववाचक नाम ओळखायचं आहे. यामध्ये वकिली, सातपुडा, नंदनवन आणि समिती. तर यामध्ये पाहू शकता बाकीची जी आहेत ही विशेष नामं आहेत प्रत्येक याला दिलेली. डोंगराचं पर्वत जे आहे पर्वतासाठीचं सातपुडा पर्वत आहे. वकिली हे जे आहे भाववाचक नाम आहे, भाव दर्शवता. यामध्ये पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे श्रीमंत माणसांना गर्व असतो या विशेषण वाक्याचे नामवाक्यात रूपांतर करायचं आहे. पाहू शकता सिंपलमध्ये नामवाक्यात रूपांतर होत आहे. श्रीमंतांना गर्व असतो असा पहिला पर्याय यासाठीचा बरोबर येतो. पुढचा प्रश्न आहे एका जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मांमुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते. त्याला काय म्हणतात? समजा एखाद्या वस्तूला सर्वसामान्य नाव म्हणजे पाहू शकता डोंगर आहे किंवा नदी आहे. तर सर्वसामान्य नाव आहे. म्हणजे नदीचे नाव वेगवेगळे आहेत. डोंगर किंवा नदी आहे. यामध्ये सर्वसामान्य नाम आहे नदी. त्या विशेष नाम म्हणू शकता एखादी. तुम्ही आता त्या नावाला नदीचं नाव दिलं गंगा नदी, तर ती झाली विशेष नाम झालं. फक्त नदी हे सामान्य नाम आहे. पहिल्या
पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न, पुढील विधाने वाचायची आहेत. यामध्ये विशेष नामे व भाववाचक नामे ही एकवचनी असतात. पहिला विधान आहे. यानंतर दुसरं आहे, सामान्य नामाचे अनेक वचन शक्य नसते. तिसरं आहे, सामान्य नाम कधी-कधी विशेष नामांचे कार्य करतात. तर फक्त ब जे आहे यामधील चूक आहे. सामान्य नामाचे अनेक वचन शक्य नसते. तर सामान्य नामाचं अनेक वचन होऊ शकतं. नदी जर आहे तर नद्या करू शकतात. डोंगर आहे तर डोंगरे किंवा डोंगरे आहेत, नद्या आहेत. या पद्धतीने त्याचं अनेक वचन केलं जाऊ शकतं. फक्त ब चूक आहे. पुढचा प्रश्न, मराठीत पुढीलपैकी कोणते वचन नाही? तर मराठीत एकवचन आहे, अनेक वचन आहे. मात्र द्विवचन अशा पद्धतीचं वचन मराठीमध्ये नाहीये. पुढचा प्रश्न आहे, हा, ही, हे, तो, ती, ते यांना मराठी व्याकरणात काय म्हणतात? तर ही दर्शक सर्वनामं आहेत. सर्वनामांचे प्रकार आहेत आणि दर्शक सर्वनामं आहेत. दर्शवतात, एखादी वस्तू दर्शवतात, स्थान दर्शवतात, माणूस दर्शवतात म्हणजे दर्शक सर्वनामं आहेत. संबंध दर्शवणारी, जो, तो, संबंधी दर्शनामा म्हणजे सर्वनाम आहेत. यानंतर अनिश्चित म्हणजे निश्चित दर्शवत नाहीत. म्हणजे असं म्हणू शकता, कदाचित, जर, तर असं म्हटलं तर अनिश्चित सर्वनामं आहेत. सामान्य सर्वनाम, सिंपल सर्वनाम असतात. सामान्य सर्वनाम आहेत. ते सर्वनामांचे प्रकार आहेत. दर्शक सर्वनाम आहेत, जे दर्शवतात, एखाद्या गोष्ट दर्शवतात, यासाठी दर्शक सर्वनामं आहेत. पुढचा प्रश्न आहे, अवतीभोवती शोध घेऊन तो लवकर परतला. या वाक्यातील कर्ता कोण आहे? तर वाक्यातलं कर्ता पाहू शकता, शोध घेतोय तो. तो हा कर्ता आहे. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी आहे. पुढचा प्रश्न आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ओळखायचा आहे. तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्दच म्हणजेच क्रियापद असतं. क्रियापदामुळेच क्रिया घडते. म्हणजेच पहिला पर्याय जो आहे, ए पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. वाक्य असं आहे, घरी परतताना आम्हाला नदीकाठी सांजावले. आता यामध्ये क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? क्रिया घडलेली आहे. पण या क्रियापदाचा जे वेगवेगळे प्रकार आहेत, यामध्ये शक्य क्रियापद आहे, प्रयोजक क्रियापद आहे, अकर्तृक क्रियापद आणि उभयविध क्रियापद. कोणत्या प्रकारचा क्रियापदाचा प्रकार आहे? तर अकर्तृक क्रियापद प्रकार यामध्ये आहे. पाहू शकता, घरी परतताना आम्हाला नदीकाठी सांजावले. हे अकर्तृक क्रियापद आहे. पुढचा प्रश्न, मुलांनो, सर्वजण रांगेत उभे राहा. या वाक्यातील क्रियापद कसे आहे? यामध्ये आज्ञा देण्यात आलेली आहे. अर्थातच आज्ञार्थी वाक्य आहे. पहिला पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. एखाद्या स्वार्थी वृत्ती दर्शवते स्वार्थ वाक्य. विद्यार्थ म्हणजे एखादी कृती करण्यास सांगितलेली आहे, सिंपल विद्यार्थ आहे. एखादा संकेत दर्शवला आहे तर संकेतार्थ आहे. आज्ञा माहिती म्हणजे सांगितलेलं आहे, आज्ञा देण्यात आलेली आहे, आज्ञार्थ वाक्य आहे. पुढचा प्रश्न, काळ ओळखायचा आहे. तुम्हीही पत्र वाचाल म्हणजे पत्र वाचलेलं नाहीये, वाचलं जाणार आहे. साधा भविष्यकाळ आहे. क्रीडा जी क्रिया जी आहे ही घडणार आहे, सध्या घडलेली नाहीये म्हणजेच साधा भविष्यकाळ यासाठीचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, आम्ही गाडीत बसलो तोच गाडी सुटली. या विधानातील काळाचा प्रकार. तर गाडी बसल्यानंतर गाडी सुटली याचा अर्थ पाहू शकता, यामध्ये क्रिया झालेली आहे. क्रिया झालेली आहे, सन्निहित भूतकाळ यासाठीचं बरोबर आहे पर्याय क्रमांक डी. तर एखाद्या क्रिया झालेली आहे, नुकतीच झालेली आहे. सामान्य भूतकाळ अपूर्ण. क्रिया जी आहे पूर्ण झालेली नाहीये, भूतकाळामध्ये आहे पण पूर्ण होत आहे. पूर्ण भूतकाळ असेल तर पूर्ण झालेली आहे. सन्निहित भूतकाळ यासाठीचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न, शब्दाची जात ओळखायची आहे. वारंवार. आता हा जो शब्द आहे वारंवार, मध्ये यामध्ये काय दर्शवलंय? ते एखादी गोष्ट सारखी-सारखी घडते म्हणजे क्रिया दर्शवले. शब्दाची जातमध्ये केवळ प्रयोगी आहे. उद्गारवाचक असेल तर केवळ प्रयोगी. क्रियाविशेषण, क्रिया घडते म्हणजेच क्रियाविशेषण बरोबर आहे. यानंतर विशेषनाम असेल, एखादा विशेषनाम दर्शवलं असेल तर विशेषण किंवा विशेषनाम यासाठीचं येतं. अशा पद्धतीने हा मराठी व्याकरणवरचे प्रश्न होते. आता इंग्रजी व्याकरण कसे प्रश्न आहेत पाहूयात. पहिलाच प्रश्न आहे, "धिस इज द डॅश डॅश मोस्ट बेनिफिशियल इयर." यामध्ये काय वापरलं जाऊ शकतं? इथे "धिस इज द", द बरोबर इथं पाहू शकता. "धिस इज द मोस्ट बेनिफिशियल इयर." टीएची द आर्टिकल यासाठीचं उपपद बरोबर येत आहे. पुढचा प्रश्न, "चूज द करेक्ट आर्टिकल टू कंप्लीट द सेंटेन्स." इथे सुद्धा आर्टिकल उपपदवरचा प्रश्न आहे. पाहू शकता 2 प्रश्न आर्टिकल उपपद वरचे होते.
चूज द करेक्ट आर्टिकल, कंप्लीट द सेंटेन्स. ही गोज टू. यामध्ये पाहू शकता AE, साठी आपण काय वापरतो? द. आपण पाहू शकता ही गोज टू द युनिव्हर्सिटी एव्हरी मॉर्निंग. पहिला पर्याय जो आहे द यासाठीचं बरोबर येतं. पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज अ पेअर वर्ड नॉट द सेम मीनिंग. म्हणजे याच्यामध्ये चुकीची जी जोडी आहे ती ओळखायची आहे. अननॉलेजला समानार्थी शब्द ॲडमिट बरोबर आहे. डिफेंडला प्रोटेक्ट आहे बरोबर आहे. म्हणजे डिफेंड करणं, प्रोटेक्ट करणं. यानंतर सेन्सिबल तर सेन्सिटिव्ह हा इथं पाहू शकता चुकीचं होत आहे. सेन्सिबल, सेन्सिटिव्ह एकत्र जोडत नाही आहेत. एफिशियंट, कॅपेबल बरोबर आहे. पहिला जो तिसरा पर्याय आहे सी, यामध्ये चुकीची जोडी आहे सेन्सिबल, सेन्सिटिव्हसाठीचं. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सायनॉम ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. तर यामध्ये पाहू शकतो यामध्ये विचारण्यात आलेला आहे समानार्थी शब्द जो आहे कॉन्ट्राडिक्ट. कॉन्ट्राडिक्टसाठीचा तर कॉन्ट्राडिक्टसाठीचा समानार्थी शब्द आहे डिनी म्हणजे नाकारणे. या शब्दांचा दोन्ही शब्दांचा अर्थ सेम होतो. पुढचा प्रश्न आहे सिमिलर वर्ड. समानार्थाचा शब्द सांगायचा आहे. शी इज रिअली फॅन्टॅस्टिक गर्ल. आता यासाठी सिमिलर वर्ड काय वापरला जाऊ शकतो? फॅन्टॅस्टिक हा जो शब्द आहे या शब्दासाठी सेम पद्धतीचा शब्द कोणता वापरला जाऊ शकतो? तुम्ही जर ब्युटिफुल वापरलात तर शब्दाचा अर्थ चेंज होईल, सुंदर होईल. इंटेलिजंट म्हणजे हुशार असा होईल. चार्मिंग हा सुद्धा सेम पद्धतीने तसाच होतो. वंडरफुल, फंटॅस्टिक दोन्ही शब्द सेम अर्थाने वापरले जातात. पहिला जो चौथा पर्याय आहे पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे इन द सेंटेन्स गिवन स्टेट विच इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द वर्ड रेस. द रेस ऑफ जिन्सिंग. आता रेससाठीचा शब्द एक्झॅक्ट मिनिंग काय ते कोणत्या अर्थाने रेस हा शब्द वापरण्यात आलेला आहे हे ओळखायचं आहे. द रेस ऑफ जिन्सिंग इज डिफिकल्ट टू फाइंड. तर यामध्ये रेस ऑफ जिन्सिंग तर रेस कशासाठी वापरलंय म्हणजे रेस म्हणजे एखादी गोष्ट काळाच्या अगोदर घडते म्हणजे रूट शेवट स्टार्टिंग म्हणजे ती स्पर्धा आहे स्पर्धा म्हणू शकता. रूट म्हणून हा शब्द वापरण्यात आलेला आहे. मुळे यासाठीचं बरोबर आहे. रेस हा कॉन्टेस्ट किंवा ट्रॅकसाठी वापरला नसून रूट अशा अर्थाने इथे शब्द वापरण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. अन ॲक्सिडेंट ऑक्युअर्ड डॅश डॅश द पब्लिक मीटिंग वॉज गोइंग ऑन फिल इन द ब्लँक बाय चूजिंग द करेक्ट कनेक्टर. तर यामध्ये पाहू शकता अन ॲक्सिडेंट ऑक्युअर्ड वेअर कुठे झालंय विचारण्यात आलेलं आहे. व्हॉट तुम्ही वापरू शकत नाही. ॲट ॲट वापरू शकता पण तुम्ही एखादा प्लेस सांगताय तर ॲट. आता इथे सांगू सांगू शकता की एखादा ॲक्सिडेंट झालेला आहे. कुठे? म्हणजेच व्हेअर यासाठीचं बरोबर उत्तर आहे. पहिला पर्याय जो आहे ए यासाठी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट कंजेशन. सीमा रॅन व्हेरी फास्ट डॅश डॅश फेल टू रीच ऑन टाईम. म्हणजे सीमा फास्ट पळाली पण तरीसुद्धा पोचायला तिला वेळ झाला. तर पाहू शकता अँड वापरू शकत नाही कारण इथे तुम्हाला क्रिया पूर्ण करायची आहे ती पोचलीच नाही. अल्दो नाही वापरू शकत आहे. बट यासाठीचं वापरलं जाऊ शकतं. पण सीमा रॅन व्हेरी फास्ट बट पण फेल टू रीच ऑन टाईम पण वेळेवर पोचण्यात अपयशी ठरली. असा हा प्रश्न आहे. मराठीमध्ये तुम्ही वाक्याचं रूपांतर केलं त्याचं उत्तर देणं सोपं होतं. पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट कोरिलेटिव्ह कंजक्शन्स. आय डॅश डॅश लव डॅश डॅश हॉनर माय फादर. आय बोथ लव्ह अँड हॉनर म्हणजे दोन्ही गोष्टी करत आहे. आयदर आयदर बोलला तर तुम्ही म्हणजे एकच गोष्ट करताय. आय आयदर लव्ह ऑर म्हणजे हॉनर माय फादर. मी एकतर म्हणजे यामध्ये लव्ह आहे किंवा हॉनर म्हणजे आदर करतो. या दोन्ही गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. आयदर किंवा ऑर वापरलं तर एकच गोष्ट यामध्ये येते. नायदर नॉर वापरल्यानंतर सुद्धा पाहू शकता कोणतीच गोष्ट येत नाहीये. यानंतर नो सुनर वापरलं आणि दॅन इथे वापरू शकत नाहीये. हे येऊ शकत नाही. बोथ आणि अँडसाठीचं बरोबर आहे. आय बोथ लव्ह अँड हॉनर माय फादर यासाठीचं बरोबर उत्तर आहे पहिला. जो दुसरा पर्याय आहे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन. आय डॅश डॅश द चाइल्ड अ फ्यू मिनिट्स अगो. त्यामध्ये पाहू शकता आय डॅश डॅश इथे तुम्ही काळानुरूप जो शब्द आहे काळानुरूप इथे वापरायचा आहे. हॅव बीन येल, हॅज बीन येल, सॉ येल का हॅड बीन येल. तर यासाठी पाहू शकता इथे काळानुरूप तर काय आहे पुढे द चाइल्ड अ फ्यू मिनिट्स अगो म्हणजे आत्ताच काळानुरूप म्हणजे थोड्या वेळा अगोदर पाहिलं. तर यासाठी तुम्ही हॅड बीन वापरलं तर काळ जो आहे भूतकाळ होईल
आता नुकतीच क्रिया घडलेली आहे. तर म्हणू शकता तुम्ही साधा भूतकाळ म्हणू शकता किंवा साधा वर्तमान काळ म्हणू शकता. तर हॅव बीन यासाठीचं बरोबर उत्तर पाहू शकता. हॅव बीन इथे वापरलं जाऊ शकतं. हॅड बीन तुम्ही वापरू शकत नाही. हॅज बीन भविष्यकाळातील वाक्यासाठी सॉ सुद्धा भूतकाळातील वाक्यासाठी सॉ इथे वापरलं जाऊ शकत नाही. हॅव बीन येथे बरोबर उत्तर आहे. पहिला पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, लडाख इज कोल्डर दॅन काश्मीर. आता 2 जी शहरांची नावं आहेत, लडाख आणि काश्मीर. हे लडाख ही काश्मीरपेक्षा थंड आहे, असं म्हणायचं आहे. तर यामध्ये पाहू शकता अल्टरनेटिव्ह पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे. तर यामध्ये तुम्ही कंपॅरिझन केलेलं आहे. लडाख इज कोल्डर दॅन काश्मीर. तर तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री सिंपलमध्ये कंपॅरिझन काढून टाकायचं आहे आणि सिंपल पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करायचं आहे. तर कसं केलं जाऊ शकतं? पाहू शकता 4 पर्यायामध्ये. पहिला पर्याय, लडाख इज मोर कोल्डर दॅन काश्मीर. इथं कंपॅरिझन होतंय. आपल्याला कंपॅरिझन करायचं नाहीये. दुसरा प्रश्न पाहू शकतो यामध्ये, काश्मीर इट्स नॉट कोल्ड ॲज लडाख. म्हणजे काश्मीर जे आहे, हे लडाख इतकं थंड नाहीये. इथं कंपॅरिझन होत नाहीये दोन्हींचं. पाहू शकता तुलना होत नाहीये. पॉझिटिव्ह डिग्री होते. यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री दुसरा पर्याय जो आहे, यासाठी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे यानंतरचा, डू ॲज डायरेक्टेड. इन्स्ट्रक्शन्स गिव्हन इन द ब्रॅकेट. ही इज टू पुअर टू बाय अ रेडिओ. आता इथे पाहू शकता, ही इज टू पुअर टू बाय अ रेडिओ. या वाक्यामध्ये जे टू वापरण्यात आलेलं आहे, हे टू काढून टाकायचं आहे. पहिला टू आहे आणि दुसरा टू, हे दोन्ही टू काढायचे आहेत. आता जेव्हा आपण टू वाक्यातील काढतो, तेव्हा आपण काय वापरतो? तर यामध्ये पाहू शकता आपण वापरतो यामध्ये सो, दॅट आपण वापरतो. पण याच्यामध्ये तुम्ही जेव्हा वाक्यामध्ये टू काढताय, त्यामुळे तुम्हाला जे वाक्य आहे कॅन नॉट, मे नॉट, बी नॉट अशा पद्धतीने तयार करणं आवश्यक आहे. त्यामध्ये पहिलाच पर्याय दाखवतो पाहू शकता बरोबर उत्तर आहे. ही इज सो पुअर दॅट ही कॅन नॉट बाय अ रेडिओ. तुम्ही टू काढलत, पहिला टू काढलात, सो वापरलत. यानंतर पुअर दॅट ही ही कॅन नॉट बाय अ रेडिओ. दुसरा टू काढताना तुम्हाला वाक्य जे आहे पुअर टू बाय अ रेडिओ, दॅट वापरणं आवश्यक आहे. दॅट ही कॅन नॉट बाय अ रेडिओ. पहिला पर्याय जो आहे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू क्वेश्चन टाइप. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन कर्व. दॅट बेटर दॅन कर्व. तर यामध्ये पाहू शकता जो प्रश्न आहे क्वेश्चन टाइपमध्ये करायचा आहे. म्हणजे एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, प्रश्नोत्तर वाक्यात रूपांतर करायचं आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन कर्व. तर यामध्ये इज प्रिव्हेन्शन बेटर दॅन कर्व प्रश्न तयार करायचा आहे. इज प्रिव्हेन्शन बेटर दॅन कर्व. हे पहिला पर्याय जो आहे प्रश्न तयार होतो. पहिला पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट ऑफ फ्रेज. म्हणजे एका वाक्यामध्ये याचं उत्तर सांगायचं आहे शब्दाचं. प्रश्न असा आहे, थिंक दॅट इज फिट टू बी इटन. म्हणजे अशी गोष्ट जी खाली जाऊ शकते किंवा म्हणजे याच्यामध्ये पाहू शकता पाचन क्षमतेसाठी चांगली आहे किंवा पचन क्षमता केली जाऊ शकते. एडिटेबल आहे. यासाठी काय शब्द वापरला जातो? तुम्ही एखादी गोष्ट आहे तुम्ही घेताय एडिबल. एडिबल शब्द पाहू शकता. पहिला पर्याय जो आहे बरोबर आहे. थिंक दॅट इज फिट टू बी इटन म्हणजेच एडिबल बरोबर आहे. इटेबल म्हटलं तर खाण्यायोग्य आली. एडिबल आणि इटेबल हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. इम्प्युअर म्हणजे अशुद्ध म्हणू शकता. ऑडिबल म्हणजे आवाजाबद्दल वापरलं जातं. एडिबल बरोबर उत्तरे पाहू शकता. पहिला पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द ॲक्युरेट मीनिंग ऑफ द कॅस्ट्रोफोब. कॅस्ट्रोफोब म्हणजे असं म्हणू शकता, की जबरदस्त आपत्ती असं, घटना, डेंजर यासाठी काय वापरलं जाऊ शकतं? पहिला शब्द सांगतो कॅस्ट्रोफोबसाठी बुल, ललसाठीचा हा शब्द येत नाहीये. यानंतर टम्बल्ट आहे, हा सुद्धा वापरला जाऊ शकत नाही. डेंजरस म्हणायचं आहे तर डिझास्टर, एखादी घटना कॅस्ट्रोफोबसारखी डिझास्टरसाठी बरोबर येतं पाहू शकता. या बरोबर उत्तर आहे. तिसरा पर्याय जो आहे सी बरोबर आहे. पुढचे प्रश्न जे आहेत बुद्धिमत्ता सेक्शनवरचे प्रश्न पाहूयात. पहिलाच प्रश्न जो आहे वयावरचा प्रश्न आहे. जर एक्स झेडचा अर्थ आहे एक्सची आई झेडची. त्यानंतर एक्स आणि झेडचा अर्थ आहे एक्स वडील आहेत आणि झेडचे एक्स प्लस झेडचा अर्थ आहे एक्स मुलगी आहे. यानंतर झेडची तर एम मायनस एन आणि एक्स टी प्लस क्यू या संबंधी पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही? तर या पद्धतीने तुम्हाला वेन डायग्राम पद्धतीने हे मांडणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने मांडून याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. एक तुम्ही टेबल तयार करू शकता यामध्ये एक्स झेडसाठीचा
या पद्धतीने उत्तर दिलं जाऊ शकतं. उत्तर आहे पाहू शकता सोल्युशन सांगत आहे. क्यू ही मुलगी आहे एमची. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न ए, बी, सी, डी, ए आणि एफ आणि जी एका कुटुंबाचे सदस्य आहेत. पाहू शकता एवढे कुटुंबाचे सदस्य आहेत. बुद्धिमत्तावरचा प्रश्न आहे. जेवढं लवकर हा सेक्शन तुम्ही क्लिअर कराल तेवढं चांगलं असतं. कारण या सेक्शनमध्येच तुम्हाला सगळ्यात जास्त वेळ जाणार आहे. या एका कुटुंबाचे सदस्य आहेत ए ते जी पर्यंत. ज्यामध्ये 4 वयस्कर असून 3 बालके आहेत. यामध्ये 4 ॲडल्ट आहेत आणि 3 बालके आहेत. पाहू शकता. यामध्ये 3 बालके आहेत. त्यापैकी 2 एफ आणि जी या मुली आहेत. या पद्धतीने मांडणं आवश्यक आहे. एफ आणि जी या मुली आहेत. यामध्ये ए आणि यानंतर पाहू शकता ए आणि डी हे दोन्ही भाऊ आहेत. ए हा डॉक्टर आहे आणि ई हा इंजिनियर असून 2 भावांपैकी एका सोबत विवाहबद्ध असून ईला 2 अपत्य आहेत. बी आणि डी सोबत विवाहित आहेत आणि जी त्यांचे अपत्य आहे तर सी हा कोण आहे पाहू शकता. ए बी सी डी ई एफ जी पर्यंतचा आहे. सी हा कोण आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. टेबल तयार करून या पद्धतीने तुम्ही सगळे जे सूचनाबद्ध पद्धतीने मांडून याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. सी जो आहे हा एचा मुलगा आहे. पहिला पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे एका खेळाडूचा आता इथे काय प्रश्न आहे तर तुमची आसन बैठक व्यवस्था असते ना, तर बैठक व्यवस्थेवरचा प्रश्न आहे. यामध्ये एका खेळाडूचा खालून 7वा क्रमांक आहे. खालून त्याचा कितवा क्रमांक आहे तर 18वा क्रमांक आहे. शेवटून खालून 18वा क्रमांक आहे. म्हणजे त्याच्या अगोदर पाहू शकता एकूण जवळ-जवळ 1 ते 17 जे आहे खेळाडू उपलब्ध आहेत. म्हणजे 1 ते 17 खेळाडू आहेत आणि वरतून 27वा क्रमांक आहे. म्हणजे स्टार्टपासून तो एक 27व्या क्रमांकावर आहे. तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू आहेत? या पद्धतीने तुम्ही जी आसन व्यवस्था आहे, बैठक व्यवस्था या पद्धतीचं उदाहरण मांडून उत्तर दिलं जाऊ शकतं. एकूण 44 बरोबर उत्तर आहे. पाहू शकता. एकूण 44 स्पर्धेमध्ये खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न आहे 10 दिवसांनी नेल्ली तिचा प्रकल्प सादर करणार आहे. आज मंगळवार. आता इथे पाहू शकता प्रश्न कशावरचा आहे? तर हा प्रश्न जो आहे तुमचे जे वार्षिक कॅलेंडर असतं यावरचा बुद्धिमत्तावरचा प्रश्न आहे. आज मंगळवार 23 फेब्रुवारी 2019 आहे. नेल्ली स्वतःचा प्रकल्प सादर करील तो वार निवडायचा आहे. तर पाहू शकता या पद्धतीने तुम्हाला जे कॅल्क्युलेशन आहे यासाठी एक फॉर्म्युला असं सूत्र आहे. सूत्र देण्यात आलेलं आहे. आमचं नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध आहे. त्याच्यावर डी-सी-सी बँकसाठीचा कोर्ससुद्धा आहे. तुम्ही चेक करू शकता. या पद्धतीने कशा पद्धतीने हे जे कॅलेंडरचे प्रश्न असतात कसे सोडवायचे याबद्दलचं डिटेलमध्ये ट्रिक आणि डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन माहिती देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. उत्तर आहे शुक्रवार बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे याच्यामध्ये नंबर सिस्टीम आहे. पाहू शकता खाली दिलेल्या संख्या मालिका नंबर सिस्टीमवरचा प्रश्न आहे. या संख्या मालिका वरील संख्या मालिकेत अशा किती विषम संख्या आहेत ज्याच्यानंतर पुन्हा विषम संख्या आहे. प्रश्न नीट लक्षात घेतला तर सोपा प्रश्न असू शकतो. सम आणि विषम संख्या वेगवेगळ्या काढायच्या आहेत तुम्हाला आणि त्यानंतर संख्या मालिकेत अशा किती विषम संख्या आहेत, ज्यानंतर पुन्हा विषम संख्या आहेत, यांची एकूण बेरीज पाहू शकता. एकूण जी टोटल आहे एकूण 6 आहेत इतक्या विषम संख्या आहेत. तुम्ही समसंख्या आणि विषम संख्या दोन्ही बाजूला काढल्यानंतर याचं उत्तर पटकन दिलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न नंबर सिस्टीमवरचाच आहे पाहू शकता. संख्या मालिका प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल? 31 आहे. 31 नंतरनं 15 नंतरनं 6 नंतरनं कोणतं असेल? तर यामध्ये उत्तर आहे 6. यासाठीचं पाहू शकता. यामध्ये उत्तर आहे यासाठी 2 उत्तर बरोबर आहे. 31 नंतरनं एक ठराविक फॉर्म्युला आहे यासाठीचा. 31 नंतर 15 आहे. किती मायनस झाले, किती प्लस झाले या पद्धतीने 6 नंतरचं शेवटचं उत्तर येतं 2. तर उलट्या पद्धतीने पाहून तुम्ही मांडलं 2चा वर्ग प्लस 4 केलं तर इज इक्वल टू 6 येतं. यानंतर पाहू शकता 4चा वर्ग प्लस यामध्ये 4चा वर्ग किती आला? 4चा वर्ग 4 चोक 16 येतं. मायनस केल्यानंतर जर मी 1 मायनस केलं तर 15. तर या पद्धतीने याचा फॉर्मॅट असतो. या पद्धतीने याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. पुन्हा एकदा नंबर सिस्टमवरचा प्रश्न आहे. 2 3 आहे. 4 7 7 13 11 21 तर पुढे काय असेल? या पद्धतीने सीरीज जी आहे, सीरीजची मांडणी असते. एक ठराविक पॅटर्न असतो. तो पॅटर्न ओळखला तुम्ही उत्तर दिलं जाऊ शकतं. उत्तर आहे 16 आणि 31. सराव करणं आवश्यक आहे. कारण जरी प्रश्नाचे नंबर वेगवेगळे असले तरी पॅटर्न जो आहे किंवा जी
फॉर्मॅट जो असतो तो सेम पद्धतीने असतो. एक 4 ते 5 पॅटर्न यामध्ये ठरलेले असतात. आता यानंतर महत्त्वाचा टॉपिक तुम्हाला सांगू इच्छितो, की 2 ते 3 प्रश्न, 3 ते 4 प्रश्न जे आहेत, हे कोडिंग आणि डिकोडिंगवरचे प्रश्न हमखास विचारले जातात आणि यासाठीच कोडिंग आणि डिकोडिंग चांगल्या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. पहिलाच प्रश्न पाहू शकता कोडिंग आणि डिकोडिंग तसं म्हणायला गेलं तर सोपी असते. पण हा जो प्रश्न पाहू शकता हा पॅटर्नचा याची तयारी चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे. हा थोडा कठीण जाऊ शकतो. यामध्ये जे आहे पॅटर्न देण्यात आलेला आहे ए आहे, बी-बी-ए, बी-ए-ए-बी. तर कोडिंगमध्ये यामध्ये जे राहिलेल्या ज्या रिकाम्या जागा आहेत, यामध्ये कोणकोणते जे अल्फाबेटिक आहेत ते येतील. तर पहिला पर्याय यासाठीचा बरोबर आहे. पुढचं पाहू शकता ए-झेड-बी-वाय. ए-झेड-बी-वाय वापरण्यात आलेलं आहे. इच-टू मध्ये पाहू शकता सी-एक्स-डी-डब्ल्यू आहे. म्हणजे एसाठी काय वापरले? एसाठी सी. यानंतर झेडसाठी काय वापरलंय? झेडसाठी पाहू शकता इकडे एक्स आहे. झेड एक्स आहे. या पद्धतीने ईसाठी काय वापरलं जाऊ शकतं? ई नंतर जी-एच-आय ते जी वापरण्यात आलेलं आहे. पुढचं जी पाहू शकता जी कुठे आहे? सगळीकडे आहे. यानंतर व्हीसाठी काय येईल? तर व्हीसाठी पाहू शकता व्ही नंतर एम-एन-ओ-टीसाठी आहे. तर टी बरोबर आहे टी. तर व्ही-टी कुठे आहे? पाहू शकता इथे टी. पहिला पर्याय यासाठीचा बरोबर आहे. पुढचा प्रश्न सुद्धा कोडिंगवरचा आहे. एस-के-आय-पी यासाठी आर-आय-एफ-एल आहे. तर के-वाय के-झेडसाठी याच पद्धतीने पॅटर्नमध्ये एससाठी काय वापरलं? एसच्या नंतरचा शब्द आर वापरलाय. त्यानंतर पाहू शकता केसाठी काय वापरण्यात आलेलं आहे? तर केसाठी वापरले आर वापरलेले आहे यामध्ये. तर या पद्धतीनेच केसाठी काय वापरलंय? इथे पाहू शकता आय वापरलंय. या पद्धतीने तो पॅटर्न आहे, तो पॅटर्न समजून घेऊन याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. याचं चौथं उत्तर बरोबर आहे. कोडिंगचे 3 ते 4 प्रश्न जे आहेत ते ठरलेले आहेत पॅटर्ननुसार. त्यामुळे चांगल्या पद्धतीने तयारी केली, इथे 3 ते 4 जे गुण आहेत 100% मिळवले जाऊ शकतात. आता महत्त्वाचा शेवटचा सेक्शन जो आहे जी-के, जी-एस सामान्य ज्ञान, चालू घडामोडी. आता यामध्ये पॅटर्न कसा आहे पाहू शकता. सगळ्यात पहिले बँकिंग आणि सहकारवरचे प्रश्न असतील. यानंतर चालू घडामोडी म्हणजेच रायगड जिल्हा म्हणजे जनरल नॉलेजमध्ये रायगड जिल्ह्यावरचे प्रश्न, चालू घडामोडींवरचे प्रश्न असतील बँकिंग सेक्शनमधले. यानंतर कॉम्प्युटर, संगणक आधारित प्रश्न असतील. यानंतर पाहू शकता कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजेच मृदा आणि मृदेचे प्रकार आणि यानंतर सामान्य विज्ञान, विज्ञानावरचे प्रश्न जे आहेत हे प्रश्न विचारले जातील. अशा पद्धतीने हा पूर्ण डिटेलमध्ये पॅटर्न असणार आहे. पहिला प्रश्न पाहूयात सामान्य ज्ञान जी-के, जी-एस सेक्शनमधला बँकिंग सेक्शनवरचा. डॅश डॅशपासून भारतीय बँकांवर बेस रेटचे बंधन टाकण्यात आले. 2010 पासून जे बेस रेटचे बंधन जे आहे हे टाकण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बँकाने दिलेल्या कर्जरूपी मालमत्तेवरील व्याज डॅश डॅश महिन्यापेक्षा जास्त काळासाठी थकीत झाल्यास त्याला अलाभदायी मालमत्ता असे म्हटले जाते. 2 वर्षापेक्षा 6 वर्षापेक्षा पाहू शकता 6 महिन्यापेक्षा जास्त काळासाठी थकीत झाल्यास त्याला अलाभदायी मालमत्ता असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न अधिकोशाला प्रतिवर्षी डॅश डॅश पर्यंतची संपूर्ण देण्याघेण्याची परिस्थिती दर्शवणारे ताळेबंद पत्रक किंवा स्थिती वितरण प्रसिद्ध करण्याचे कायदेशीर बंधन पाळावे लागते. उत्तर पाहू शकता 31 डिसेंबरपर्यंतचं आहे. संपूर्ण देण्याघेण्याची परिस्थिती दर्शवणारे ताळेबंद प्रसिद्ध करण्याचे कायदेशीर बंधन असते. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य पर्याय निवडून जागा भरायची आहे. राजकोषीय तूट म्हणजेच महसूल प्राप्ती आणि डॅश डॅश एकूण खर्च, भांडवली प्राप्ती. यामध्ये पाहू शकता राजकीय तूट तूट म्हणजे काय असतं? राजकोषीय तूट म्हणजे महसूल प्राप्ती आणि भांडवली प्राप्ती, एकूण खर्च मायनस एकूण खर्च आहे. याच्यामधून वजा केल्यानंतर एकूण खर्च जो आहे, हा वजा केल्यानंतर कोषीय तूट जे आहे हे मिळते. या पद्धतीने याचं फॉर्म्युला सूत्र आहे. असा प्रश्न आहे पाहू शकता. पुढचा प्रश्न भारतीय कंपनी कायदा 1956 कंपनी ॲक्ट जो आहे, इंडियन कंपनी ॲक्ट आहे 1956 नुसार कंपनीबाबत योग्य विधान निवडायचं आहे. पहिलं विधान आहे यामध्ये कंपनीची नोंदणी करणे कायद्याने अनिवार्य आहे. बरोबर आहे. यानंतर कंपनीचा भागधारकाचे दायित्व त्याच्या भागाइतके मर्यादित असते. बरोबर आहे. कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या खात्यांचे अंकेशन करणे अनिवार्य आहे आणि यानंतर भागधारकाच्या मृत्यूनंतर किंवा दिवाळखोरीनंतर कंपनीचे अस्तित्व संपुष्टात येते. तर पाहू शकता पहिले तिन्ही बरोबर आहेत.
पण चौथं जे आहे कंपनी संपुष्टात येऊ शकत नाही. कारण भरपूर भागधारक असतात. कंपनीच्या दिवाळखोरीनंतर किंवा मृत्यूनंतर कंपनीचं अस्तित्व जे आहे संपुष्टात येत नाही. म्हणजे चौथा पर्याय यामध्ये येत नाही. पहिले 1, 2, 3 पर्याय बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, ज्या पिढ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असतात, त्यांना काय म्हटलं जातं? तर पाहू शकता त्यांची व्याख्या आहे, त्यांचे कार्य, त्यांची कौशल्य आणि मूलभूत क्षमतांपासून जास्तीचा महसूल प्राप्त करतात. स्थान बचतीचे अवलोकन करून कार्यक्षमपणे काम करतात. त्याचबरोबर अनुभव व वक्र बचतीचे अवलोकन करतात, ज्या उत्पादन खर्चात घट करतात. म्हणजेच वरीलपैकी सर्व यासाठीचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, व्यापारासोबत व्यापारासंबंधात बौद्धिक मालमत्ता हक्क यात डॅश डॅश याचा समावेश होत नाही. तर व्यापार चिन्हे जे असतात यांचा समावेश केला जात नाही. हे जे प्रश्न आहेत, काही प्रश्न या पद्धतीने बँकिंग आणि सहकार टॉपिकमधून रिपीट होऊ शकतात. त्यामुळे महत्त्वाचे प्रश्न एक लिस्ट तयार करून हे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवून याची तयारी करणं आवश्यक आहे. हे प्रश्न रिपीट होण्याची 100% म्हणजे शक्यता आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बाबीचा अंदाजपत्रकात समावेश होत नाही? अशी कोणती बाब आहे यामध्ये अंदाजपत्रकात समावेश केला जात नाही? तर प्रकल्पित ताळेबंद असतो, मध्ये अंदाजित असतो. प्रकल्पित ताळेबंद यामध्ये समावेश केला जात नाही. भांडवली खर्च अंदाजपत्रक समावेश केलं जातं. चालू कामकाज अंदाजपत्रक समावेश केलं जातं. अंदाजपत्रक हस्तपुस्तिका सुद्धा असते. पुढचा प्रश्न, रोख प्रवाह पत्रक हे डॅश डॅश दर्शवत नाही. तर रोख प्रवाह पत्रक जे आहे हे खेळत्या भांडवलात वाढ दर्शवत नाही. पहिला पर्याय हे आहे. हे प्रश्न जे आहेत लक्षात ठेवले म्हणजे वाचण्यापेक्षा डिटेलमध्ये लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण अशा पद्धतीचा प्रश्न आला, तुम्हाला लक्षात आला, त्याचं उत्तर तुम्ही लगेच देऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, स्मरणशक्तीमध्ये माहिती कुठून व कशी येते याचे वर्णन कुठे आहे? तर स्मरणशक्तीमध्ये माहिती कुठून व कशी येते याचं वर्णन जे आहे स्मृतीचे सांकेतीकरण या सेक्शनमध्ये देण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, यामध्ये हे जे प्रश्न आहेत सातारा किंवा तुम्ही ज्या भरती परीक्षेची तयारी करताय, समजा चंद्रपूर डी-सी-सी आहे, यानंतर अहमदनगर डी-सी-सी आहे, अहिल्यादेवी नगर, तर त्या जिल्ह्यावर आधारित प्रश्न आहेत. आता या पद्धतीने रायगड डी-सी-सीचे जे प्रश्न जे आहेत म्हणजे रायगड जिल्ह्यावरचे हे प्रश्न यामध्ये विचारले जातील वेगवेगळ्या पद्धतीने. तर यामध्ये पहिला जो प्रश्न आहे हा रायगड जिल्ह्यावरचा असणार आहे. 3 ते 4 प्रश्न ठरलेले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये पाहू शकता जे यामध्ये वीज निर्मिती केंद्र आहे ते कुठे आहे विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर थंड हवेची ठिकाणांची नावं विचारली जाऊ शकतात. रायगड जिल्ह्याचा इतिहास या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने इथे सातारा जिल्ह्यावरचे प्रश्न आहेत. पुढचं पाहू शकता यामध्ये प्रश्न पाहूयात आपण. यानंतरचा जो टॉपिक आहे यामध्ये महाबळेश्वरचे वर्णन हे सातारा जिल्ह्यावरचे प्रश्न आहेत. निसर्गास पडलेले सुंदर स्वप्न असे महाबळेश्वरचे वर्णन कोणी केले आहे? तर बालकवी यांनी केलेलं आहे. आता यानंतरचे प्रश्न पाहू शकतो यामध्ये पुन्हा एकदा चालू घडामोडींवरचे प्रश्न आहेत. बँकिंग सेक्शन असेल किंवा इतर असेल तर यामध्ये भारतीय संसदेची सुरक्षा व्यवस्था कोणत्या दलाकडे सोपवण्यात आली आहे? सामान्य ज्ञानवरचा प्रश्न. तर भारतीय संसदेची सुरक्षा व्यवस्था जी आहे ही CISF ही जी सुरक्षा यंत्रणा आहे, सुरक्षा व्यवस्था आहे यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती सदिश राशी नाही? सामान्य विज्ञानवरचा प्रश्न. तर ऊर्जा ही जी हे आहे हे बल आहे. ऊर्जा ही सदिश राशी नाहीये. तर हे विज्ञानावरचे प्रश्न आहेत. मूलद्रव्याची समस्थानिके म्हणजे काय आहे? तर मूलद्रव्याचे अणुक्रमांक सारखा परंतु अणुवस्तुमानांक भिन्न म्हणजेच मूलद्रव्यांची समस्थानिके होय. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या रसायनांपैकी दुय्यम प्रदूषक कोणता आहे? तर हायड्रोजन सायनाइड हा जो प्रदूषक आहे ह्या रसायनांपैकी दुय्यम प्रदूषक आहे. पुढचा प्रश्न, शाकाहारी मेदांमध्ये डॅश डॅश असते ते खोलीच्या तापमानात असते, तापमानाला असते. पाहू शकता शाकाहारी पदांमध्ये मेदांमध्ये जे असते यामध्ये असंतृप्त मेद आम्ल आणि द्रव्य असते व ते खोलीच्या तापमानाला असते. पहिला पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न, धातूच्या संदर्भातील कोणते विधान बरोबर नाही? संदर्भातले धातूचे जे धातू सुवाहक असतात तर यामध्ये पाहू शकतो धातू सुवाहक असतात, बरोबर आहे. त्यानंतर धातूंचा पृष्ठभाग चकचकीत असतो, बरोबर आहे. धातूंचे वर्धनीय
व तंतुक्षम असतात, हे सुद्धा बरोबर आहे. यानंतर धातूमधून विद्युत चुंबकीय लहरी प्रवाहित होतात, तर यामध्ये विधान बरोबर नाही. चौथा पर्याय डी याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनीविषयक दर्जा निकृष्ट ठरण्याचे कारण काय असते? विज्ञानावरचा प्रश्न. तर त्यामुळे काय असतं, सार्वजनिक सभागृहामध्ये निनाद असतो. त्या निनादाच्या कारणामुळे ध्वनीविषयक जो दर्जा असतो हा निकृष्ट असतो. यामध्ये परावर्तन, सुस्पंदन आणि स्पंदन नसून निनाद याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहू शकता. पुन्हा एकदा बँकिंग सेक्शनवरचा प्रश्न आहे. रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? तर हे पाहू शकता. रेपो रेट जो आहे हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI द्वारे जाहीर केला जातो. रिझर्व्ह बँकेचे जे धोरण आहे, तर पतविषयीचे धोरण म्हणजे लोन विषयीचे धोरण, यामध्ये रिव्हर्स रेपो रेट आणि रेपो रेट हा जाहीर केला जातो. त्या संज्ञा RBIशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, आर्थिक विकासासाठी वित्तपुरवठा आणि किंमत स्त्रियाचा पर्याप्त याविषयीचे धोरण म्हणजे मौद्रिक धोरण वय. तिसरा पर्याय जो आहे, पर्याय सी, यासाठीचं बरोबर आहे. यानंतर पाहू शकता, संगणक आधारित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. जे प्रिंटर प्रकाश किरणांचा उपयोग करून प्रतिमा तयार करतात त्यांना कोणते प्रिंटर म्हणतात? तर ते प्रिंटर जे असतात हे लेझर प्रिंटर पद्धतीचे प्रिंटर आहेत. यामध्ये पाहू शकता डॉट मॅट्रिक्स आहे किंवा याच्यामध्ये वेगवेगळे प्रिंटरचे प्रकार आहेत. यामध्ये लेझर प्रिंटर प्रकाश किरणांचा उपयोग करून प्रिंटिंग करतात. पुढचा प्रश्न, प्रोग्राम चित्रे व लोगो काढण्यासाठी कशाचा उपयोग होतो? तर यामध्ये सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअरचं नाव आहे कोरल ड्रॉ. कोरल ड्रॉ जो आहे हा प्रोग्राम चित्रे म्हणजे आर्किटेक्टसाठीचा वापरला जातो. पहिला पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, सीडॅक पुणे यांनी सर्वात अलीकडे बनवलेल्या सुपर कॉम्प्युटरचे नाव काय आहे? त्याचं नाव आहे परम युवा. हा सुपर कॉम्प्युटर सीडॅक पुणे यांच्या अंतर्गत अलीकडेच बनवण्यात आलेला आहे. चालू घडामोडींवरचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे संगणक आधारित प्रश्न. पुढे दिलेली संगणकाच्या स्मृतिमापनाची एकके उतर त्या क्रमाने मांडायची आहेत. उतर त्या क्रमाने सगळ्यात मोठा पहिल्यांदा मांडायचा आहे. सगळ्यात मोठा असतो टीबी, टेराबाईट. यानंतर येतं गिगाबाईट म्हणजे जीबी. यानंतर पाहू शकता मेगाबाईट म्हणजेच MB. आणि यानंतर येईल बाईट, येईल फक्त बाईट. यानंतर बीट आहे, केबी किलोबाईट. आणि यानंतर पाहू शकता बीट, फक्त 1 बाईट. या पद्धतीने हा उतरता क्रम आहे. चढत्या क्रमाने मांडायचं झालं तर पहिला बीट, बाईट या पद्धतीने असेल आणि उतरता क्रम अशा पद्धतीने असणार आहे. डी पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न, सॉफ्ट कॉपी हे अमूर्त आउटपुट आहे. तर हार्ड कॉपी म्हणजे काय? सॉफ्ट कॉपी तुम्ही प्रिंट काढलीत, तर एखादी गोष्टीची तुम्ही सॉफ्ट कॉपी म्हणजे इमेज काढली, तर ती झाली काय? सॉफ्ट कॉपी झाली. हार्ड कॉपी काढायची असेल, प्रिंट आउट काढली, म्हणजे ती हार्ड कॉपी आहे. म्हणजेच आउटपुट, मुद्रित आउटपुट म्हणजे प्रिंट कॉपी. बरोबर उत्तर आहे पर्याय सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, यामध्ये हे प्रश्न जे आहेत हे मृदा म्हणजे कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरचे प्रश्न, मृदावरचा प्रश्न आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून जेव्हा तप्त द्रवरूप लावा बाहेर पडतो व थंड होतो, तेव्हा त्यापासून कोणता खडक तयार होतो? तर या खडकाला अग्निजन्य असं नाव आहे. पाहू शकता अग्निजन्य खडक आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून जेव्हा तप्त द्रवरूप जो लावा बाहेर पडतो आणि थंड होतो, त्यापासून बनणारा खडक हा अग्निजन्य खडक आहे. दुसरा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न, जर जमिनीत हॅमटाईट, मॅग्नाईट, लिमोनाईट यासारखे जड खनिजे मोठ्या प्रमाणात असतील तर त्याची घनता किती असते? पहिला पर्याय बरोबर आहे. पाहू शकता 2.65 ग्राम सेंटीमीटर, 3 पेक्षा जास्त इत्यादीपर्यंत त्यांची घनता असते. यानंतर मायका कोणते खनिज द्रव्य पुरवते? मायका जे आहे सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह वरील सर्व याचं बरोबर उत्तर आहे. आणि या पॅटर्न जो आहे सेम पद्धतीने असतो. तुम्ही जर मृदे आणि मृदेचे प्रकार याच्यामध्ये जे तुम्ही नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केलं, तर त्यामध्ये DCC बँकसाठीचा पूर्ण डिटेलमध्ये जो PDF नोट्स आहेत, प्रत्येक पॅटर्नवरचे प्रत्येक जो महत्त्वाचा जो टॉपिक आहे, त्या टॉपिकवरचे प्रश्नसंच आणि त्याचबरोबर PDF नोट्स देण्यात आलेले आहेत. यामध्ये मृदा आणि मृदेचे प्रकारसुद्धा डिटेलमध्ये आहे. चेक करू शकता आणि त्यामधीलच त्याच विषयात त्या टॉपिकवरचंच हे प्रश्न असणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते चर पीक लावण्याच्या उपयोगाचे नसतात? तर यामध्ये पाहू शकता व्ही आकाराची व रुंद असतात ते जे असतात हे जे चर असतात, या पद्धतीचे हे पीक
लावण्याच्या उपयोगाचे नसतात. पुढचा प्रश्न आहे, जमिनीत रासायनिक खते टाकली असल्यास किती महिन्याच्या आत माती नमुना घेऊ नये? जमिनीमध्ये जर मातीत जे रासायनिक खते पेरली असल्यानंतर 2 ते 2.5 म्हणजे 2 ते 2.5 महिन्याच्या आत जी नमुने आहेत, हे नमुने घेतले जाऊ नयेत. बरोबर उत्तर आहे पहिला पर्याय. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य कोणत्या कटिबंधात मोडते? महाराष्ट्र राज्य जे आहे उष्णकटिबंधीय प्रदेशात आहे. संपूर्ण भारत देश हा उष्णकटिबंधीय प्रदेशात आहे. या पद्धतीने शीतकटिबंधीय आहे, समशीतोष्ण कटिबंधीय आहे, उष्णकटिबंधीय महाराष्ट्रासाठीचा आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पिकास सोटमूळ आहे? तर यामध्ये तूर, हरभरा, करडी हे जे पीक आहेत यासाठी सोटमूळ आहेत. पर्याय जो आहे डी बरोबर आहे. वरील सर्व यासाठीचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी गवत कुळातील पीक कोणते आहे? तर ज्वारी, बाजरी, मका हे तिन्ही जे आहेत ही गवत कुळातील पिके आहेत. म्हणजेच पहिला जो चौथा पर्याय आहे डी यासाठीचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, टारफुली ही परजीवी वनस्पती कोणत्या पिकावर असते? टारफुलीची परजीवी वनस्पती आहे ही ऊसावर येते. यानंतर पाहू शकता ज्वारी या पिकावर सुद्धा येते, मक्यावर सुद्धा येते. म्हणजेच वरील सर्व बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, ज्वारी पक्व झाल्यानंतर दाण्यांमध्ये ओलाव्याचे प्रमाण किती असते? तर 17.18%. थोडा हार्ड क्वालिटीचा प्रश्न आहे. पाहू शकता हे प्रश्न 17.18% ज्वारी पक्व झाल्यानंतर त्या दाण्यांमध्ये ओलाव्याचे प्रमाण जे आहे हे 17.18% इतकं असतं. तर या पद्धतीने हा जो पॅटर्न आहे या अगोदरची झालेली पेपर आहे आणि याच पॅटर्ननुसार जी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा आहे RDCC बँकेची, याच पॅटर्ननुसार प्रश्न येणार आहेत. अशा पद्धतीने तुम्ही अंकगणित आणि बुद्धिमत्ता जे आहे महत्त्वाचं काय काय आहे, नफा तोटा आहे, शेकडेवारी आहे, गुणोत्तर व प्रमाण आहे, त्यानंतरनं काळवेग, अंतर आहे. यानंतरचे प्रश्न जे महत्त्वाचे आहेत, या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. एक टॉपिक घेऊन तुम्ही त्या पद्धतीने सराव करू शकता. खूप कमी वेळामध्ये महत्त्वाचे प्रश्न त्याची तयारी करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी तयारी केली जाऊ शकते. नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून तो कोर्स तुम्ही घेतला, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने जी टेस्ट आहेत, प्रॅक्टिस सराव प्रश्नसंच 10 प्रश्नसंच त्यामध्ये उपलब्ध आहेत. सराव केला जाऊ शकतो. अशा पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी तयार केली जाऊ शकते. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.